हाय फ्रेंड्स, देव्स किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एकदम चटपटीत अशी स्ट्रीट फूडची रेसिपी आणली आहे, ती म्हणजे दाबेली। आता ही दाबेली बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवायला लागणार आहे। तो मसाला 5 मिनिटाच्या आत तुम्ही घरी कसा करू शकता हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्याचबरोबर बटाट्याचं एक स्टफिंग असणार आहे, नंतर इमली चटणी आणि लसणाची चटणी एक याच्यासाठी लागते, ती झटपट तुम्ही घरी कशी बनवू शकता हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। म्हणजे बिलकुल वेळ न घालवता आणि एकदम झटपट। त्यामुळे चला वेळ न घालवता सुरुवात करूया, बनवूया मस्तपैकी टेस्टी दाबेली। सगळ्यात आधी बनवूया दाबेलीचा मसाला। त्यासाठी घेऊया 4 सुक्या लाल मिरच्या तोडून घेतलेल्या, 2 टेबलस्पून अख्खे धणे, अर्धा टेबलस्पून जिरा, अर्धा टेबलस्पून सौंफ, 10 लवंगा, अर्धा टेबलस्पून काळी मिरी, 1 स्टार फूल, 2 तेजपान, 1 दालचिनी, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 2 मोठे वेलच्या, 1/3 टेबलस्पून ड्राय जिंजर आणि जे खडे हिंग असतं ते घेतले आपण इथे अर्धा टीस्पून। खूप जास्ती नाही घ्यायचं याला, कारण ते खूप स्ट्रॉंग असतं। बस आता पॅन गरम करून याला एकदम मंद आचेवरती त्याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे। वासावरनं तुम्हाला लगेच कळतं की हा मसाला आता छान रोस्ट झालेला आहे। त्यावेळी आपल्याला याच्यामध्ये 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या नारळाची पावडर जी मिळते ती आपल्याला याच्यात टाकायची आहे। बस काही सेकंदासाठी याला रोस्ट करायचं आहे। खूप जास्ती आपण रोस्ट करू नये याला, तर त्याचा रंग एकदम चेंज होतो। अर्धा टीस्पून हळद मी याच्यात टाकलेली आहे आणि लगेच याला आपण काढून घेऊया। हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये टाकायची आहे 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून काळं मीठ आणि 2.5 टेबलस्पून साखर। बस याला आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे। वाह, काय मस्त वास आलाय मसाल्याचा, एकदम भारी। बघा याला आपण छान बारीक करून घेतलेलं आहे, पण मी याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायचं विसरलो, तर आता टाकून घेतो। 2 चमचे याच्यामध्ये आमचूर पावडर टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा काय मस्त मसाला तयार झाला आहे आपला, मार्केटपेक्षा जास्ती फ्लेवरफुल आणि जास्ती फ्रेश। बघितलं ना आपण हा मसाला किती पटकन बनवलेला आहे। आता याला तुम्हाला जर स्टोअर करायचं असेल ना, त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये छान स्टोअर करायचं आहे। 1.5-2 महिने हा मसाला छान राहतो, याचा फ्लेवर एकदम इंटॅक्ट राहतो। फक्त एकच गोष्ट करायची आहे की एअरटाईट कंटेनरमध्ये याला स्टोअर करायचं आहे। बरेच लोक याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकतात, तेल एक प्रकारे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं जास्त वेळ टिकवण्यासाठी मसाला। तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता। आता दाबेलीचं सारण बनवून घेऊया। पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला जिरा टाकायचा आहे। हे सारण आपण अर्धा किलो बटाट्याचं बनवतोय, तर अर्धा किलो बटाट्यासाठी आपल्याला 6 टेबलस्पून जो आपण दाबेली मसाला बनवला आहे तो लागणार आहे। 6 टेबलस्पून आपण दाबेली मसाला पॅनमध्ये घेतलेला आहे आणि हे एकदम करेक्ट मेजरमेंट आहे। अर्धा किलोसाठी 6 टेबलस्पून। याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं याच्यात पाणी घालायचं आहे। अर्धा कप मी याच्यात पाणी घातलेलं आहे आणि याला उकळायचं आहे 1 मिनिटासाठी। आता 6 टेबलस्पून याच्यामध्ये चिंचेचा कोळ आपल्याला घालायचा आहे। चिंच मी आधीच भिजवून ठेवली होती आणि हा जो कोळ आहे हा एकदम पातळ नाही आहे बघा तुम्ही। तर 6 टेबलस्पून चिंचेचा कोळ आपण याच्यात घातलेला आहे आणि 2 टेबलस्पून आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत आणि 3 टेबलस्पून साखर। बस याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅश केलेला बटाटा याच्यामध्ये घालूया। बटाट्याला तुम्ही ग्रेट करून पण घालू शकता याच्यामध्ये, किंवा आता जसं मी पावभाजी मॅशरने याला कसं मॅश करतोय नंतर पण तुम्ही त्याला थोडंसं चांगल्या प्रकारे मॅश करू शकता। अशा प्रकारे हे व्यवस्थित आता मॅश झालेलं आहे। आपण याच्यामध्ये आता अर्धा कप गरम पाणी घालणार आहोत। याचा जो घट्टपणा आहे, जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी। 2 टीस्पून याच्यामध्ये खडे मीठ आपण घालणार आहोत आणि याला मिक्स करून घेणार आहोत। आणि हे बघा याची जी कन्सिस्टन्सी आहे, याचा जो घट्टपणा आहे हा असाच एवढाच असला पाहिजे, म्हणजे खूप जास्ती घट्ट नको आहे, कारण की थंड झाल्यानंतर हे मिश्रण आणखीन घट्ट होणार आहे। 5 ते 7 मिनिटं मी याला छान शिजवून घेतलेलं आहे। आता एखाद्या परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा थाळीमध्ये याला काढून घ्यायचं आहे। थोडंसं याला थंड करून घ्यायचं आहे आणि वरती तुम्ही याची सजावट करू शकता, म्हणजे कोथिंबीर आहे, नंतर त्याचबरोबर डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबरं आहे, मसाला शेंगदाणे आहेत, त्याचबरोबर याच्यावरती घालूया डाळिंबाचे दाणे, चिरलेली हिरवी मिरची
रंगीबेरंगी जी टुटी फ्रुटी येते त्यांनी पण तुम्ही याची सजावट करू शकता. त्याचबरोबर चेरी येते, म्हणजे पानामध्ये वगैरे घालतो ना आपण, जी सिरपमध्ये येते जी इंडियन चेरी, ती पण तुम्ही याच्यावर घालू शकता. त्याचबरोबर शेव, घरात यापैकी ज्या पण गोष्टी असतील त्याचा वापर करून तुम्ही याची सजावट करू शकता. दाबेली मसाला जो बटाट्याचा आपण केला त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी पण टाकलं. त्याचबरोबर जसं आपण बाकीच्या गोष्टी टाकल्या, जसं डेसिकेटेड कोकोनट मसाला, शेंगदाणे टाकले, त्याचबरोबर थोडेसे डाळिंबाचे दाणे, काही लोक याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकतात. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, जसं की मनुका आहे, थोडे काजू आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता बनवूया लाल मिरची आणि लसणाची चटणी. 12 ते 15 लाल सुक्या मिरच्या मी पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या आणि त्याला 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे आणि काढून मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे. 20 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरा, 1 टीस्पून खडे मीठ आणि अर्धा टीस्पून काळं मीठ. 2 टीस्पून तेल घालूया. तेलामुळे एक छान चकाकी येते चटणीला आणि एक स्मूथनेस येतो. त्याचबरोबर 2 टेबलस्पून आपण याच्यामध्ये मसाला शेंगदाणे घातलेले आहेत, ते थिकनेससाठी घातले आहेत आपण. अर्धा लिंबू आपण पिळून घेतलेला आहे आणि अर्धा कप आपण यात पाणी घातलेलं आहे. आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. एका बोलमध्ये याला काढून घेऊया आणि या जारमध्ये पण थोडंसं पाणी टाकतो आणि हे पाणी टाकूया या बोलमध्ये. याला असं मिक्स करून घेऊया. बघा किती छान झाली ही चटणी, त्याचा रंग बघा किती छान आलेला आहे आणि टेस्ट तर एकदम भारीच आहे. तुम्ही बघितलं ना की बेडगी चिली आपण या चटणीसाठी वापरलेली आहे, ती सुकीवाली. पण जर घरी सुकीवाली मिरची नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही त्या ठिकाणी लाल मिरचीची पावडर पण वापरू शकता. फक्त थिकनेससाठी आपल्याला मात्र काही गोष्टी टाकायला लागतील, जसं शेंगदाणा थोडंसं वाढवायला लागेल किंवा चटणीमध्ये जसे आपण रोस्टेड चना टाकतो ते पण तुम्ही याच्यामध्ये थोडेसे टाकू शकता, म्हणजे थोडा थिकनेससाठी, बस बाकी काही नाही. या पद्धतीने पण तुमची चटणी एकदम भारीच होणार आहे. आता बनवूया इन्स्टंट चिंचेची चटणी आणि ही तुमची 10 मिनिटात रेडी होणार आहे चटणी. अर्धा कप पाणी आपण पॅनमध्ये गरम केलं आहे, याच्यामध्ये घालूया अर्धा कप साखर आणि अर्धा कप गूळ. आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप चिंचेचा कोळ घालायचा आहे. चिंच मी आधीच भिजून ठेवली होती आणि हा कोळ रेडी करून घेतला होता. 2 टीस्पून धणेपूड, 2 टीस्पून खडे मीठ आणि अर्धा टीस्पून काळं मीठ. 1 टीस्पून लाल तिखट टाकूया याच्यामध्ये. याला छान असं मिक्स करून घेऊया आणि जर घरी अवेलेबल असेल तर थोडीशी जिरा पावडर आणि सुंठ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. बस याला 2 ते 3 मिनिटं उकळून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपण 2 टेबलस्पून अरारूट किंवा कॉर्नफ्लॉवर घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता जो आपण चटणी बनवतो आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण टाकत राहायचं आहे आणि याला असं मिक्स करत जायचं आहे. आता तुम्ही बघायला याला 2 ते 3 मिनिटं छान उकळी आल्यानंतर याला असा एक मस्त थिकनेस येतो आणि हाच थिकनेस आपल्याला हवा आहे चटणीमध्ये, आहे की नाही. बस ही इन्स्टंट चटणी तयार झाली आहे आपली. याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. आणि इमलीची जी आपण चटणी बनवली ती एकदम इन्स्टंट बनवली आहे की नाही. पण तुम्हाला जर ट्रेडिशनल टाईप जी चटणी असते जशी इमली, खजूर, गूळ याची बनवायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, कारण मी ही पहिले चटणी शेअर केली होती. म्हणजे ज्यांना बिलकुल मेजरमेंट सोबत बनवायचं असेल तर ते मेजरमेंट बघून ती चटणी बनवू शकतात. त्याचबरोबर एक्झॅक्ट मेजरमेंट वापरून लसूण चटणी पण मी शेअर केली होती देव्स किचनवर, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जर तुम्ही या दोन्ही चटणी जास्ती क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर त्या लिंक्सवर क्लिक करा आणि त्या रेसिपीज बघून त्या चटण्या बनवा. हे पाव आता कट करून घेऊया. याच्यावर लावून घेऊया ही आपण जी चिंचेची चटणी केली आहे ती लावून घेऊया आणि त्याच्यावर थोडीशी जी लसणाची चटणी आहे, मिरची लसणाची चटणी पण लावून घेऊया व्यवस्थित दोन्ही साईड्सला. आणि आता हे जे बटाट्याचं मिश्रण तयार केलं आहे आपण ते ठेवून घेऊया या पावाच्या वरती आणि थोडेसे मसाला शेंगदाणे वरती टाकूया आणि कांदा, बारीक चिरलेला कांदा त्याच्यावरती परत थोडंसं सारण टाकायचं आहे आपल्याला. वा. आणि आता हे पाव अशा प्रकारे दुसरा जो पीस आहे तो वरती ठेवून घेऊया. तव्यावरती मस्तपैकी थोडं बटर टाकलं आहे मी, त्याला छान मेल्ट करून घेतलेलं आहे. आणि आता दाबेली याच्यावरती शेकायची आहे आपल्याला. शेकताना एकतर तुम्ही वरती आणि खाली अशी पण त्याला शेकू शकता किंवा जसं मी करतो आहे तसं सगळ्या साईड्सनी त्याला शेकून घेतो आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण दाबेली करतो ना सगळ्या साईडनी शेकल्यानंतर ती जास्ती टेस्टी लागते. वाह, काय मस्त रंग आला आहे बघा.
गरमागरम दाबेली रेडी आहे, पण त्याला एक काम करूया, एका प्लेटमध्ये थोडं शेव, मसाला, शेंगदाणे, कोथिंबीर आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे मी टाकलेले आहेत। आणि आता ही जी गरम गरम दाबेली आहे ही अशी या शेवेच्या मिक्सचरवरती फिरवून घेऊया, म्हणजे सगळ्या बाजूनी शेव, शेंगदाणे वगैरे याला चिटकले पाहिजे आणि याला गरमागरम आपल्याला सर्व करायचं आहे अशा पद्धतीने। जर आपल्याला जैन दाबेली करायची असेल तर आपण बटाट्याचं जे मिश्रण तयार केलं होतं, तर उकडलेला बटाटा न वापरता त्या ठिकाणी उकडलेली केळी असतात, जी कच्ची केळी, ती आपल्याला वापरायची आहे। क्वांटिटी सेम राहणार आहे, म्हणजे अर्धा किलो जेव्हा बटाटा आपण वापरला होता त्या ठिकाणी आपल्याला अर्धा किलो उकडलेली आणि कुस्करून घेतलेली कच्ची केळी त्या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे। त्याचबरोबर लसूण चटणीमध्ये लसूण नाही टाकायचं आहे आणि अर्थातच कांदा आपण आता दाबेलीत टाकलेला आहे, तर कांदा नाही टाकायचा आहे आपल्याला। या चटण्या आणि दाबेलीचं मिक्सचर तुम्ही ॲडव्हान्समध्ये बनवून ठेवू शकता। या रेसिपीप्रमाणे तुमच्या साधारणपणे 20 ते 22 दाबेली आरामात होतील। अशा प्रकारे जेव्हा आपले पाहुणे घरी येतात तेव्हाच आपण ताबडतोब या दाबेली रेडी करू शकतो आणि त्याला तव्यावरती मस्तपैकी शेकायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे। खूप भूक लागली होती आणि मी आणि महादेवने मिळून आरामात बसून दाबेलीवर जो ताव मारला तुम्हाला सांगतोय। इतकी टेस्टी झाली आहे ना दाबेली, एकदम बटरी आणि एकदम चटपटीत। प्रत्येक बाईट खाताना तो असा स्वादिष्ट लागतोय, कारण की याच्यामध्ये गोड, आंबट आणि तिखट या तिन्ही चवींचं एकदम एक भन्नाट कॉम्बिनेशन झालेलं आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करून घ्या आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय।